नमस्कार मित्रांनो, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलाय. काय आहे बातमी हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरू आहेत. आता आणखी एक मोठा धक्का नाशिक मध्ये बसलाय. उद्धव ठाकरे यांच्या 200हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी आणि उपनेते विजय करंजकर यांची देखील उपस्थिती होती. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय. यावेळी ठाकरे गटाचे नाशिक जिल्ह्यातले नफाड आणि दिंडोरी मधील अंदाजे 200हून अधिक पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आपला कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी नाशिक मध्ये मोठा धक्का मानला जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आता आणखी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, तर महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. महायुतीच्या राज्यात 232 जागा निवडून आल्या. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून केवळ 50 जागा जिंकल्या आहेत. 132 जागा जिंकत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला देखील निवडणुकीचं चांगले यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचाच मोठा फटका हा शिवसेने ठाकरे गटाला आगामी निवडणुकीमध्येही बसू शकतो. त्यानंतर बघणार आहोत आपण अजितदादांचाही धक्का. याकडे आपण थोडं लक्ष टाकू. दरम्यान दुसरीकडे महायुतीचा दुसरा प्रमुख घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटात देखील इन्कम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धक्का दिला आहे. परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.